हाय, नमस्कार. तर आज ना मला एक गोष्ट शेअर करायची होती. मी जेव्हा आध्याला ॲडमिट केलं होतं हॉस्पिटलमध्ये 2-3 दिवसासाठी आम्ही दवाखान्यात होतो. तर त्यावेळी ना एक पेशंट आलं होतं. म्हणजे ती छोटी मुलगी होती. 5 वर्षाची असेल ती. तर तिच्यासोबत म्हणजे काय किस्सा घडला तो मला शेअर करायचा आहे, की काय झालं होतं आणि काय तुम्ही काळजी घ्यायला हवी ह्या बाबतीत मला सांगायचं आहे. मी अजूनही ती गोष्ट फॉलो करते. तर त्या मुलीला घेऊन आले. तिला फिट टाईपमध्ये आलेलं आणि ती बेशुद्ध होती. ती शुद्धीतच नव्हती मुलगी. 5 वर्षाची मुलगी शुद्धीत नव्हती. ती काहीही बरळत होती, ती ओरडत होती. घरचे तिला घेऊन आले. डॉक्टरांनी ट्रीटमेंट चालू केली. पण ती त्यालाही खूप दंगा वगैरे करत होती. म्हणजे ती शुद्धीतच नव्हती. थोड्या वेळाने शांत झाली. तिला औषधं पाणी वगैरे सलाईन वगैरे लावले. थोडेसे औषध वगैरे दिल्यानंतर ती थोडी नॉर्मल झाली. डॉक्टरांनी आईवडिलांना विचारलं काय झालं नेमकं. तर आईवडिलांनी असं सांगितलं की ती जेवत होती. जेवता जेवता तिला उलट्या झाल्या आणि ती तशी पडली आणि चक्कर वगैरे घेऊन ती तशी बेशुद्ध वगैरे झाली. डॉक्टरांनी त्याच्यावरती औषधं वगैरे तिला दिली. संध्याकाळपर्यंत ठीक झाली. म्हणजे संध्याकाळी ती 9:30च्या दरम्यान आलेली, 12-1पर्यंत ती नॉर्मल झाली. पण ते सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आईवडील आणि तिची जी आत्या होती ती डिस्कशन करत होती. तेव्हा आम्ही सगळेजण तिथं होतो. तर तिथं विचारलं की काय बाबा काय नेमकं झालं होतं वगैरे. तर त्यावेळी तिची आत्या आणि बाबा बोलले तिचे आजोबा की तिनं 4-5 दिवस पेढ्यांचं प्रमाण अतिशय खाल्लं होतं. म्हणजे ती हट्टाना ती खूप पेढे तिनं खाल्ले गेले होते. म्हणजे तिच्या शरीरामध्ये गोडाचं सेवन खूप खूप झालं. म्हणजे खूपच पेढे तिनं खाल्ले होते. आणि हे तिथल्या नर्सने ऐकलं. त्याच्यावर डॉक्टरांनी मग येऊन विचारलं की तुम्ही हे आम्हाला आधी का नाही सांगितलं वगैरे. तर ते तिच्या ब्रेनला इफेक्ट केलं आणि त्याच्यामुळे तिला सर्दीही झाली होती. हे त्यांनी नंतर सांगितलं की तिला 4-5 दिवसापासून सर्दीचा त्रास झाला, कफ वगैरे झाले होते. त्याच्यामुळे तिला ते ब्रेनला हे झालं आणि तिला बेशुद्धी वगैरे पडली, फिट टाईप वगैरे आली होती. तर प्लीज पालकांनो, कितीही मुलं हट्ट करत असेल, जोपर्यंत तुम्ही टेस्ट देणार नाही तोपर्यंत त्यांना कळणार नाही की ही गोड आहे, हे तिखट आहे, हे खारट आहे, हे आंबट आहे. गोड द्या तुम्ही, खजूर द्या, जे स्वीट नॅचरल स्वीट असतं, जे फ्रूट्स असतात ते द्या ना तुम्ही. मला एवढंच सांगायचं होतं की डॉक्टर तिला म्हणजे आईवडिलांना बोलले की हे ब्रेनला इफेक्ट करतं, तुम्ही शुगर देऊ नका बाळांना, गोड देऊ नका, नॅचरल जे गोड असेल ते द्या. शुगरचं गुळही देणं योग्यच नाही, पण थोड्या प्रमाणात तुम्ही गूळ देऊ शकता. शुगर खूप इफेक्ट करतं. तर मी माझ्या आध्यासाठी अजूनपर्यंत शुगर नाही देते. गुळाचं सेवन होतं त्याच्यामध्ये आणि 1 वर्ष मी तिला मीठही नाही दिलेलं. तर ते मीठ प्रत्येकाच्या ह्याच्यावरती अवलंबून आहे. पण शुगर प्लीज सगळेजण फॉलो करू शकता आणि ज्याची त्याची मर्जी. मला हे शेअर करावं असं वाटलं की ती छोटी मुलगी 5 वर्षाची होती आणि तिला एवढे तिने पेढे वगैरे खाल्लेले, एवढं ती स्वीट खात होती. त्याच्यामुळे तिला तो त्रास झाला आणि तिचा त्रास मी डोळ्याने बघितला. अक्षरशः मी रडले सुद्धा तिथे. सो प्लीज आपल्याला जमत असेल, घराचे बाकीचे कोणी ऐकत नसेल तर ॲज अ मदर तुम्ही खूप गोष्टी फॉलो करू शकता. त्यांच्यासाठी जे म्हणजे मुलगा मुलगी दोन्ही ज्यांच्यासाठी चांगले ते तुम्ही करू शकता. तर हे मला शेअर करावं असं वाटलं म्हणून मी केलं. थँक्यू. चला बाय.